आजचा व्हिडिओ आपण एका इतिहासकाराच्या आत्मचरित्राप्रमाणे ऐकणार आहोत. पण या कहाणीमध्ये एक अत्यंत दुःखद वळणही येते. कारण आज आपण ज्यांच्याबद्दल ऐकणार आहोत ते आज आपल्या समोरून अचानक निघून गेले आहेत. होय, आजची कथा आहे अजित पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, जनतेचा दादा, एक कठोर पण प्रामाणिक नेता, एक प्रशासक ज्यांचे निर्णय हजारो लोकांच्या जीवनाशी जोडलेले होते आणि ज्यांनी त्यांच्या कार्यकाळात लोकांसाठी अकल्पनीय कामगिरी केली. आज सकाळी बारामतीमध्ये विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आहे. ही बातमी ऐकताना संपूर्ण महाराष्ट्र, भारत आणि त्यांच्या समर्थकांचे मन धक्क्यात आले. या अपघातात त्यांच्यासोबत त्यांच्या काही सहकारी आणि विमानातील इतर लोकांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला. हा क्षण कितीच कठीण का असला तरी आज आपण त्यांच्या कार्याची, त्यांच्या व्यक्तिमत्वाची आणि त्यांच्या आयुष्याचा प्रवासाचा सन्मानपूर्वक आदराने विचार करणार आहोत. कारण इतिहास त्यांना केवळ नेते म्हणून नव्हे, पण लोकांच्याच मनात जिवंत ठेवणारा नेता म्हणून लक्षात ठेवेल. एका माणसाचा आवाज सभागृहात घुमतो, बोलणं थेट, शब्दात धार, निर्णयात वेग, ना अनावश्यक गोड बोलणं, ना राजकीय दिखावा, आणि तरीही हजारो कार्यकर्ते त्यांच्यावर जीव ओवाळून टाकतात. हा करिश्मा आहे का? कडक शिस्त आहे का? की एखाद्या दादागिरीच्या मागे पडदडलेलं नेतृत्व? नेमकं कोण आहेत अजित पवार? तर राजकारणात त्यांचं नाव घेतलं की लोक दोन भागात विभागले जातात. काही जण म्हणतात कडक प्रशासक, काही म्हणतात निर्णय घेणारा नेता, तर काही जण त्यांना ओळखतात दादा म्हणून. पण या दादा नावामागे आहे एक संघर्षमय प्रवास, एका साध्या ग्रामीण मुलाचा जो पुढे जाऊन महाराष्ट्राच्या सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचतो. ही आहे अजित अनंतराव पवार यांची कहाणी, एका वेगवान, बेधडक आणि कामगिरीवर विश्वास ठेवणाऱ्या नेत्याची कहाणी. बारामतीची माती, साखर कारखान्यांचा सुगंध, शेतकऱ्यांचा घाम आणि सहकार चळवळीचं बळ याच वातावरणात अजित पवार वाढले. घरात राजकारण होतं, पण त्याहूनही मोठी होती शिस्त. लहानपणापासूनच त्यांना शिकवलं गेलं, काम करा, बोलणं कमी ठेवा, परिणाम दाखवा. त्यांचा स्वभाव इतर मुलांसारखा नव्हता. ते जास्त बोलत नसत, पण खूप निरीक्षण करत असत. लोक कसं वागतात, कोण काय काम करतो, कोण फक्त बोलतो, हे ते शांतपणे पाहत असत. आणि कदाचित तिथूनच त्यांच्या व्यक्तिमत्वात आला तो व्यावहारिकपणा. राजकारणात प्रवेश हा त्यांच्यासाठी ग्लॅमर नव्हता, तो होता जबाबदारीचा वारसा. पण त्यांनी कधीही फक्त पवार घराणं या नावावर विसंबून राहणं पसंत केलं नाही. त्यांना स्वतःची ओळख निर्माण करायची होती. म्हणूनच त्यांनी निवडला तो मार्ग, लोकांमध्ये जाण्याचा, शेतकऱ्यांच्या शिवारात बसण्याचा, कार्यकर्त्यांसोबत थेट संवाद साधण्याचा. त्यांची शैली वेगळी होती. ते भाषणात मोठमोठे शब्द वापरत नाहीत, ते साधं बोलतात पण थेट बोलतात. कधीकधी इतकं थेट की लोकांना धक्का बसायचा. पण तेच त्यांचं खरं वैशिष्ट्य होतं, फिल्टर नसलेला प्रामाणिकपणा. अजित पवार यांना जवळून ओळखणारे सांगतात त्यांच्यासाठी वेळ म्हणजे वेळ, कामात ढिलाई चालत नाही. एखादा अधिकारी उशीर करतो, ताबडतोब प्रश्न, फाईल अडकली, ताबडतोब निर्णय. त्यांच्या ऑफिसमध्ये एक नियम होता, काम झालं पाहिजे, कारणं नको. हीच शैली त्यांना कडक प्रशासन बनवते. लोक म्हणतात दादा रागवतात, पण अन्याय करत नाहीत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे निर्णय क्षमता. अनेक नेते विचार करत राहतात, मीटिंग्स घेत राहतात, पण निर्णय घेत नाहीत. अजित पवार उलट आहेत. ते ऐकतात, दोन प्रश्न विचारतात आणि निर्णय देतात, हो किंवा नाही, मधला मार्ग नाही. हीच गोष्ट काहींना आवडते, काहींना त्रास देते, पण नेतृत्व असंच असतं. आणि सिंचन मंत्री म्हणून काम करताना त्यांनी महाराष्ट्रात जलसंपत्ती प्रकल्पांना गती दिली. शेतकऱ्यांना पाणी मिळालं तरच शेती वाचेल, हा त्यांचा ठाम विश्वास. त्यांनी कार्यालयात बसून कारभार केला नाही, ते थेट धरणावर पोहोचले. काम सुरू आहे का ते पाहिलं, अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं. त्यांच्या भेटी अचानक असत, म्हणून प्रशासन कायम सतर्क. अनेक कार्यकर्ते सांगतात दादा रात्री 2 वाजतासुद्धा फोन उचलतात. एखादा प्रश्न असेल तर लगेच उपाय करतात. ही उपलब्धता त्यांना लोकांचा नेता बनवते. कारण लोकांना भाषणं नको असतं, त्यांना उपाय हवा असतो. आणि अजित पवार उपाय द्यायचे. त्यांच्या स्वभावात एक वेगळाच विरोधाभास होता. बाहेरून कडक पण आतून संवेदनशील. कार्यकर्त्यांच्या घरी एखादी अडचण आली तर ते स्वतः पुढे जायचे. कुणी आजारी असलं तर त्यांची विचारपूस करणं,
माणसं जपणं ही त्यांची ताकद होती. राजकारणात चढ उतार आले, वाद आले, टीका झाली, निर्णयांवर प्रश्न उपस्थित झाले, पण प्रत्येक वेळी ते पुन्हा उभे राहिले. कारण त्यांना माहीत होतं की राजकारणात कायमस्वरूपी काही नसतं, फक्त काम कायम राहतं. आज महाराष्ट्रात दादा म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर उभी राहते एक धडाडीची, स्पष्ट वक्ती, काम करणारी, शिस्तप्रिय आणि वेगवान व्यक्ती, ज्यांचं व्यक्तिमत्व असं आहे की लोक टीका करतील, चर्चा करतील, पण दुर्लक्ष करू शकणार नाहीत. कारण काही लोक पदामुळे मोठे होतात आणि काही लोक त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे. अजित पवार हे दुसऱ्या प्रकारात मोडतात. राजकारणात अनेक नेते येतात, काही घोषणा देतात, काही फोटो काढतात, काही भाषणं करतात, पण फार थोडे असे असतात जे खरंच काम करतात. आणि अजित पवार यांचं नाव घेतलं की लोक पहिल्यांदा काय म्हणतात माहीत आहे? दादा म्हणजे कामाचा माणूस. ही ओळख अचानक तयार झालेली नाही, तर ती तयार झाली आहे वर्षानुवर्षांच्या मेहनतीतून, शेकडो बैठका, हजारो निर्णय आणि लाखो लोकांच्या प्रश्नांमधून. पहाटेचा वेळ, सूर्य उगवायच्या आधीच एक गाडी मंत्रालयाकडे निघालेली असते. साधा पांढरा शर्ट, चेहऱ्यावर गंभीर भाव, हातात फाईल्स. हा कुठलाही अधिकारी नाही, हा आहे राज्याचा उपमुख्यमंत्री. पण त्यांची जीवनशैली पाहिली तर तुम्हाला वाटेल की हा एखादा शिस्तप्रिय सरकारी कर्मचारी आहे. अजित पवार यांची दिवसाची सुरुवात होते ती इतरांपेक्षा खूप आधी. कारण त्यांना एक गोष्ट पक्की माहीत होती, जो लवकर उठतो तोच पुढे जातो. त्यांच्या ऑफिसमध्ये एक वेगळीच ऊर्जा असायची. इतर ठिकाणी चहा, गप्पा, वेळ काढूपणा चालेल, पण इथे फक्त फाईल्स हलतात, निर्णय होतात, काम पूर्ण होतं. अनेक अधिकारी सांगतात, दादांच्या मिटिंगला जायचं म्हणजे पूर्ण तयारीनिशीच जावं लागतं, नाहीतर प्रश्नांची सरबत्ती होते. ते प्रत्येक तपशील विचारतात. हा प्रकल्प किती दिवसात पूर्ण होणार? पैसा कुठे अडला आहे? काम का थांबलं? आणि जर उत्तर पटलं नाही तर त्यांचा तो प्रसिद्ध राग, जो संपूर्ण प्रशासनाला हलवून टाकायचा. पण हा राग व्यक्तीवर नसायचा. कारण त्यांच्यासाठी सरकारी काम म्हणजे कागदावरची नोंद नाही, तो असतो सामान्य माणसाचा हक्क. एखादा पूल उशिरा झाला तर एखादा गावकरी अडचणीत पडतो, एखादं धरण वेळेत पूर्ण झालं नाही तर शेतकऱ्यांचं पीक मरतं, हे त्यांना समजतं. म्हणूनच त्यांचं प्रत्येक वाक्य असायचं, काम झालंच पाहिजे. अजित पवार यांची आणखी एक खासियत म्हणजे त्यांची स्मरणशक्ती. ते एखाद्या कार्यकर्त्याला भेटले तर महिन्यांनी पुन्हा भेटल्यावर त्याचं नाव त्यांना आठवायचं, त्यांच्या गावाचं नाव आठवतो, त्याचा प्रश्न आठवतो. ही गोष्ट जेवढी छोटी वाटते तेवढी त्या नेत्यासाठी हीच सर्वात मोठी ताकद होती. कारण लोकांना पद नाही आठवत, लोकांना आठवतं हा माणूस आपल्याला लक्षात ठेवतो. त्याच्या बोलण्याची शैली देखील वेगळीच आहे. ते भाषणात फार गोड बोलत नाही, कधीकधी शब्द कडक असतात, पण ते खरे असतात. ते लोकांना स्वप्न दाखवत नाहीत, ते वास्तव सांगतात. इतकंच शक्य आहे, हे करू शकतो, हे नाही होणार. ही स्पष्टता लोकांना पटायची. कारण लोक कंटाळले आहेत फक्त आश्वासनांना. त्यांना पाहिजे असतो प्रामाणिक नेता. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, अजित पवार कधीच स्वतःची जाहिरात करत नव्हते. ना मोठे पोस्टर, ना सतत सोशल मीडिया स्टंट. त्यांचं कामच त्यांची ओळख बनतं. आजही बारामतीत फिरा, लोक म्हणतात दादांनी रस्ता केला, दादांनी पाणी आणलं, दादांमुळे कारखाना सुरू झाला. हा विश्वास पैशाने विकत मिळत नाही, तो मिळतो कामातून. त्यांच्या आयुष्यात वादही आले, राजकारणात आरोप प्रत्यारोप झाले, विरोधकांनी टीका केली, मीडिया चर्चाही झाली, पण एक गोष्ट कायम राहिली, त्यांची काम करण्याची गती कधी कमी झाली नाही. काही लोक टीकेला घाबरतात, पण अजित पवार टीकेला उत्तर देतात कामातून. अनेकदा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य कमी दिसतं. लोक म्हणतात दादा खूप गंभीर असतात, पण त्यांच्या जवळचे सांगतात ते आतून खूप भावनिक होते. एखादा कार्यकर्ता अडचणीत असेल तर ते स्वतः मदतीला धावतात. कोणाच्या घरी दुःख असेल तर ते शांतपणे भेट देतात, कॅमेऱ्याशिवाय, प्रसिद्धीशिवाय. आणि हेच खरं नेतृत्व असतं. मग एक प्रसंग अनेक जण सांगतात की रात्री उशिरा एका गावात विजेचा प्रश्न निर्माण झाला होता. लोक खूप त्रस्त झाले होते. मग फोन गेला दादांकडं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अधिकारी तिथे उपस्थित, काम सुरू. कारण आदेश वरून आला होता. हा असतो प्रभाव, हा असतो विश्वास. त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे एका वादळासारखं होतं, कधी शांत, कधी प्रचंड वेगवान, पण जिथून जातं तिथे बदल घडवूनच जायचं. आज महाराष्ट्रात अनेक तरुण त्यांच्याकडे पाहतात, कारण त्यांना त्यांच्यात एक वेगळी गोष्ट दिसते. नेतृत्व म्हणजे
म्हणजे फक्त बोलणं नाही, नेतृत्व म्हणजे जबाबदारी. अजित पवार हे त्याचं एक उदाहरण. लोक त्यांना का दादा म्हणतात माहीत आहे, कारण ते फक्त राजकारणी नाहीत, तर ते एक आधार होते. संकटात उभा राहणारा माणूस होता आणि गरज पडली तर कठोर निर्णय घेणारा कणखर नेता होता. ही कथा खरंच अजूनही त्यांच्याविषयी मी पुढे जे काही सांगणार आहे, जो प्रवास सांगणार आहे, तो नक्की ऐका. प्रत्येक दिवस त्यात एक नवा अध्याय आहे. राजकारणात एक गोष्ट फार कठीण असते. लोकांच्या मनात जागा मिळवणं, पद मिळवणं सोपं असतं, सत्ता मिळवणं शक्य असतं, पण लोकांचा विश्वास मिळवणं तो वर्षानुवर्षाच्या प्रामाणिक कामातूनच मिळतो. आणि म्हणूनच आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दादा हे नाव उच्चारलं की वेगवेगळीच भावना निर्माण होते, आणि ती भावना आहे भरोशाची. अजित पवार यांचा राजकीय प्रवास म्हणजे सरळ रेषा नाही. त्यात वळणं होती, वादळं होती, टीका होती, संघर्ष होता, पण प्रत्येक वेळी ते पडले नाहीत. ते उभे राहिले आणि जास्त ताकदीने पुढं चालत राहिले. कधीकधी नेतृत्व म्हणजे फक्त लोकांना खुश करणं नसतं, नेतृत्व म्हणजे कठोर निर्णय घेणं असतं. जे निर्णय त्या क्षणी कडू वाटतात, पण पुढे जाऊन राज्याच्या हितासाठी योग्य ठरतात. अजित पवार यांनी असे निर्णय घेतले, प्रशासनात कडक शिस्त आणली, अनावश्यक खर्च रोखले, कामचुकारपणा सहन केला नाही आणि स्पष्ट संदेश दिला, जनतेचा पैसा आहे, त्याची जबाबदारी आहे. त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठे प्रकल्प पूर्ण झाले, जसं की पाणीपुरवठा, सिंचन, औद्योगिक विकास. हे सगळं फक्त कागदावर नाही तर प्रत्यक्ष जमिनीवर दिसतं, कारण त्यांना फाईल्समध्ये परिणाम महत्त्वाचा वाटतो. एक नेता म्हणून त्यांच्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे निर्भीडपणा. ते कुणालाही घाबरत नव्हते. जे योग्य वाटतं ते सरळ बोलायचे. काही वेळा त्यांच्या वक्तव्यावर चर्चा व्हायची, वाद व्हायचे, पण लोक म्हणायचे किमान हा माणूस खोटं तरी बोलत नाही. आजच्या राजकारणात ही गोष्ट फार दुर्मिळ आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच विरोधाभास आहे. तो म्हणजे एकीकडे कडक शिस्त तर दुसरीकडे माणुसकी, एकीकडे राग, दुसरीकडे अपार प्रेम, एकीकडे कठोर प्रशासक, दुसरीकडे लोकांचा दादा. आणि हा समतोलच त्यांना वेगळं बनवतो. अनेक तरुण कार्यकर्ते सांगायचे की दादांकडे गेलं का भीती वाटते, पण बाहेर आलो की आत्मविश्वास वाढतो, कारण ते चुका दाखवतात पण मार्गही दाखवतात. ते फक्त ओरडत नाहीत तर ते शिकवतात. हेच खरं नेतृत्व असतं. आणि त्यांच्या आयुष्यातील एक मोठा धडा म्हणजे कामाला पर्याय नाही. ना प्रसिद्धी, ना भाषण, ना राजकीय खेळी. शेवटी लोक विचारतात तुम्ही केलं काय, आणि अजित पवार यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नेहमी तयार असायचं, कारण त्यांनी काम केलं होतं. बारामतीपासून तर मंत्रालयापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. तो घामाचा होता, त्यागाचा होता, अखंड मेहनतीचा होता. अनेकदा टीका झाली, राजकीय खेळी झाल्या, पण त्यांनी कधी स्वतःवरचा विश्वास सोडला नाही. कधी तुम्ही त्यांना शांतपणे लोकांमध्ये फिरताना पाहिलं आहे का? ना मोठा ताफा, ना दिखावा. साधेपणाने लोकांमध्ये मिसळलेले. एखाद्या शेतकऱ्याशी गप्पा, एखाद्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात, एखाद्या वृद्ध व्यक्तीची विचारपूस. हाच तो दादा आहे, जो कॅमेऱ्यापासून दूर असतो पण लोकांच्या हृदयाजवळ असतो. खरं तर अजित पवार यांचं व्यक्तिमत्व एका वाक्यात सांगायचं ठरलं तर ते वादळासारखे आहेत. जिथे थांबतात तिथे स्थिरता आणतात, आणि जिथे अडथळे असतात तिथे मार्ग तयार करतात. आज महाराष्ट्रात अनेक नेते आहेत, पण फार थोडे असे आहेत ज्यांचं नाव घेतलं की लोक म्हणतात हा माणूस काम करतो. अजित पवार हे त्या थोडक्या लोकांमधील एक व्यक्ती आहेत. आणि म्हणूनच ही फक्त एका राजकारण्याची कथा नाही, ही आहे एका जिद्दी माणसाची कथा, एका शिस्तप्रिय प्रशासकाची कथा, एका धडाडीच्या नेत्याची कथा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या विश्वासाला न्याय देणाऱ्या दादांची कथा. जेव्हा महाराष्ट्रात एखादं काम अडायचं ना, तेव्हा लोक काय म्हणायचे माहिती आहे की दादांकडे द्या, काम होऊन जाईल. या वाक्यात त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व सामावलेलं आहे. मित्रांनो, पुढच्या वेळी तुम्ही अजित पवार हे नाव ऐकाल तेव्हा एका राजकारणी डोळ्यासमोर आणू नका, तर आठवा एक कडक शिस्तप्रिय प्रशासक, एक निर्णयक्षम नेता, एक लोकांचा आधार, आणि महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे दादा. हीच आहे अजित पवार यांची खरी ओळख. जर
आणि अजित पवार म्हणजे एक नेता ज्यांनी प्रशासकीय कठोरता आणि लोकांशी जवळीक दोन्ही हातात धरल्या, आज अचानक ते आपल्यामधून गेले आहे हे मान्य करणंसुद्धा खूप कठीण झाले आहे. अजित पवार ज्यांचे निर्णय हजारो कुटुंबांच्या जीवनाशी जोडले होते, त्यांच्या लोकांच्या शेतातून, शहरातून, गावातून ऐकू यायचा, आज तोच आवाज या दुनियेतून नाही, पण त्यांच्या कार्याची प्रतिध्वनी आपल्या मनात सदैव राहील, सदैव गुणगुणत राहील. या दुःखद घटनेत आपण सर्वांनी त्यांच्या कार्याचे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे उत्कट आदर आणि श्रद्धांजली करायला हवी. हे शब्द त्यांच्या आठवणींच्या रूपात आहेत. अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबाला, मित्रांना, समर्थकांना या दुःखाच्या काळात धीर देईल अशी शक्ती मिळो. ओम शांती.